काल वाताचा आप्पांना इतका त्रास होत होता आणि आज सकाळी सकाळी बटाटे वडे खायचे. कमाले बाई. आई काकडी झाली चिरू. हो अगं सावकाश सई. हो हो हो. आणि शिरा पण अगदी काजू बदाम घालून साजूक तुपातला करा म्हणून सांगितलंय. आई हे घे हे. हो काढ. अगं शिऱ्यासाठी पण आण ना. हो 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 आणते. आपल्या सगळ्यांचा उपास आहे आणि फक्त आप्पांसाठी एवढं सगळं करत बसावं लागतं. हो अगं ठीक आहे ग, त्यांना खायची इच्छा झाली असेल. हे हो. दे 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 दे. हो हो हो. अगं सई थांब हे पण ने. हा घाई करत राहते. हा बघ गेली यांच्यासारखीच वेंदळी आहे. अगं हे काप द्यायचे होते ना यांना. चल मी घेऊन जाते. घ्या घ्या, गरम गरम बटाटे वडे आणि शिरा. वा अरे आपण शिऱ्यात भरपूर काजू घातलेत ना. हो अप्पा घातलेत. हा, मग ठेव 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 तिथे ठेव. घ्या हा, हा. घ्या गारगार काकडी. उपासामुळे उष्णता वाढणार नाही. वा सुनबाई वडे अगदी चविष्ट झालेत बरं का. अगं बाई हो ना. आप्पा तब्येत कशी आहे आता? हो अगदी ठणठणीत आहे. नाही तुम्हाला काल वाताचा त्रास होत होता ना म्हणून विचारलं आपलं मी. नाही पण आज तसं काही नाहीये. काय माझी पचन शक्ती अतिशय उत्तम आहे. हो ना. हो. अप्पा शिरा कसा झालाय? आता खाऊन बघितल्याशिवाय कळेल का. हा, हा. हे ठेवा सुनबाई. हो हो घ्या घ्या घ्या. हे घ्या. हा ठेवा तिथं. अहो करा सुरुवात. कडे ये. नचिकेतचा भ्रमणध्वनी आला होता, त्याने बोलवलंय तुला तिकडे. मी नाही जाणार. अगं काही वेडेपणा करू नकोस ना. काकू मला राग आलाय त्याचा, मी नाही जाणार. अगं पण ह्यात त्याची काय चूक आहे? त्याच्यावर कशाला रागवते सुगात? तो म्हणत होता काहीतरी महत्वाचं बोलायचंय त्याला तुझ्याशी. जा बरं. नाही जाणार मी काकू. सई ठीक आहे जाते. हा रागावू नकोस. भाई हे असं अचानक मिठी वगैरे काय बरायच ना. आय एम गिव्हिंग एन एक्झाम्पल. आपण मुलं बांधलो की आपण हा करतो, वी पॅच थिंग्स अप अँड वी मूव्ह ऑन. ते तर आहेच भाई. आपण काय मनात ठेवत नाही. रात गई बात गई. पण मुलींना कळत नाही. त्यांचं कसं असतं, दे कीप टॉकिंग द सेम थिंग. तेच तेच सारखं सारखं बोलतात आणि दे कीप ऑन साल्किंग. हा त्यापेक्षा आपलं बरं ना भाई. आपण काय मनात ठेवतच नाही ना. हा, जी काय भांडण असतील ना ती सरळ मोकळेपणाने बोलून मिटवून टाकतो. पण हे मुलींना कळत नाही. सई केतकर इज हियर, प्लीज कम इन. या मिस सई केतकर, मिस कॅडीशी बोला अँड रिझॉल्व युअर इश्यूज. मला मध्ये घेऊ नका. का? अरे का म्हणजे काय? माझं सँडविच होतं. विचारा भाई. भाई तू शांत हो. हे बघ नचिकेत, कादंबरी जशी तुझी मैत्रीण आहे तशी आता ती माझीही मैत्रीण झाली आहे आणि मला ती आवडते. हा म्हणजे मला पण काही प्रॉब्लेम नाही आहे सईचा. शी इज रिअली अ नाईस पर्सन अँड आय रिअली लाईक हर. आणि मेनली ती सगळ्यांचा किती विचार करत असते. मी वेडा आहे? नाही मी आहे वेडा. मी वेडा आहे. मी वेडा. दुखत ना. Why did I bring her here? साई का आणलं मी तुला इथे? टू रिझॉल्व युअर इश्यूज. आणि तुम्ही काय ही फ्रेंडशिप आहे तुमची? अशी फ्रेंडशिप आहे? हे बघ नचिकेत, कादंबरी आप्पांशी जसं वागते ना ते मला आवडत नाही आणि हे मी आधीही सांगितलं. अरे पण मग ते माझ्याशी वागतात त्याचं काय? नाही म्हणजे ते वागतात ते बरोबर वाटतंय तुला सई? टेल मी. आणि इट इज बट ऑब्वियस जर ते माझ्याशी वाईट वागणार असतील तर मी तसंच वागणार आहे. हे बघ कादंबरी, मोठ्यांचं ऐकून घेतलं ना तर एवढं काही बिघडत नाही. अरे बट वाय मी? हा मी का ऐकून घेऊ? आणि तसंही नाही ऐकून घेणार तो टॉलरेट करणार कारण त्याला तुझ्याशी लग्न करायचं. माझं तर असं काहीच नाही. बघितलंच नचिकेत, बोलून काहीही उपयोग होणार नाहीये. हे असं सुरू राहणार. बस
नुसतं पाठीला पाठ लावून You know what, Nachiket? अरे I- तोंडाला लागून पण काय होणार नाही याच्या स्टारा. काय भांडता का तुम्ही? डू यू नो व्हॉट इज द प्रायोरिटी कळते? हा, प्रसन्न काका उद्या आपणा सगळं सांगून टाकणार आहेत. डू यू नो दिस? यू आर फायटिंग लाईक किड्स. आपल्या टीम मध्ये अशी भांडणं झाली तर हाऊ आर वी गोइंग टू फेस व्हॉट इज कमिंग? हा भाई बरोबर बोलतोस तू. एक्झॅक्टली. सो नाऊ लेट्स डू वन थिंग. कॅरी, तुला आपणचे प्रॉब्लेम आहे ना? फाईन, मी अँड साई वी विल टेक केअर की तू आपणच्या समोर येणार नाही, आप्पा तुझ्या समोर येणार नाही. बट इफ इन केस दॅट हॅपन्स देन तुमच्यात भांडण होणार नाही याची पण काळजी आम्ही घेऊ. ओके साई? ठीक आहे, मला चालेल. ओके देन, इवन आय हॅव नो इश्यूज विथ इट. पण मला कोणी काही बोललं ना तर मी गप्प बसणार नाही. बोला ना मी ते अवॉइड करेन म्हणून. डोंट स्टार्ट अगेन. नाउ शेक युअर हँड्स. अरे शेक युअर हँड्स. सेटल्ड? कन्विन्स्ड? नाउ वी जस्ट हॅव वन मिशन. प्रसन्न केतकर. प्रसन्न केतकर. Should we buy him a book? म्हणजे ते बघून ते इम्प्रेस होतील. किंवा तुम्ही दोघं एखाद्या सिनेमाला जाता का? किंवा तुम्ही त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ करता का? नाहीतर आई, मी काय म्हणते, तू आणि बाबा बाहेर फिरायला जा, म्हणजे बाबा खुश होतील ना. नाहीतर आंटी, तुम्ही त्यांना काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्या ना. बोला लवकर. वी डोंट हॅव मच टाइम लेफ्ट. हो ना, कारण आजचा शेवटचा दिवस आहे दादाला पटवायचा. काही करू ना त्यांना स्टॉप करायला लागणार. हो, उद्या भाऊजी आप्पांना सई आणि नचिकेत बद्दल सगळं सांगून टाकतील. केवढी मोठी गडबड होईल वहिनी. हो ना, म्हणूनच असं काहीतरी करायला पाहिजे ना की ज्याने बाबा खुश होतील. हो, ज्याने आपण त्यांचं मन वळवू शकू. बस, जरा थांबा रे तुम्ही. अरे मला विचार तरी करू द्या. म्हणजे आधीच मला काही सुचत नाही आणि त्यात तुम्ही सगळे बोलायला लागल्यावर काहीच सुचत नाही. हो का? हरकत नाही वहिनी. सगळ्यांनी गप्प बसा रे. या अगो बाई, हो, मला विचार करायचा आहे ना. हो, हो, विचार करते. हा, वहिनी काही सुचलं? नाही अजून. जरा वेळ दे ना त्यांना. उपवासाची कचोरी. उपवासाची कचोरी? हो, त्यांना खूप आवडते उपवासाची कचोरी. नक्की नाही? हो, उपवासाची कचोरी समोर आणली ना तर काही करायला तयार होतील. ते एवढे खुश होतात. हो का वहिनी? हो, हे मला सुद्धा ठाऊक नव्हतं. ते आमचं लग्न झाल्यावर ना एकदा त्यांनी मला फिरायला नेलं होतं या मागच्या खाऊ गल्लीत. तेव्हा पण त्यांचा नेमका उपवासच होता आणि तेव्हा त्यांनी एवढी आवडीने खाल्ली उपवासाची कचोरी. आणि आता पण त्यांचा उपवासच आहे ना. हा, त्यांना आवडते उपवासाची कचोरी. हो, मग बनवाच तुम्ही कचोरी. चालेल चालेल. चला पटकन कामाला लागूया. चला चला. प्रॉब्लेम सॉल्वर उपासाची कचोरी. आप्पा, तुम्हाला या फरसाणाचा त्रास तर होत नाही ना? ते जे मला कसला त्रास होतोय? काल तुम्हाला वातामुळे छातीत दुखत होतं ना, म्हणून म्हटलं काहीतरी सात्विक खायला घेता का? मी कल्पनाला सांगून तुम्हाला रताळ्याचे किस म्हणून ते तू खा. प्रसन्न, उपास तुझा आहे, माझा नाही. आणि मला हे असले बेचव पदार्थ अजिबात आवडत नाही. वा, अहो, तुमच्यासाठी तुमच्या आवडीची उपवासाची कचोरी केलीये. घ्या. हा? कचोरी आणि उपासाची? अरे वा. हो भाऊजी, मनसोक्त खा. भरपूर केल्यात वहिनींनी खास तुमच्यासाठी. आणि हे खाताना मी बाबांचं छायाचित्र पण काढणार आहे. हो,
वा 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 प्रसन्नाचा उपास म्हणजे कौतुक सोहळा झालाय अगदी. नाही नाही मी हे खाऊ शकत नाही. का? अगं का काय कल्पना, अगं हे असलं तेलकट खाल्ल्याने हल्ली मला आम्लपित्ताचा त्रास होतो. तू विसरून गेलीस ना? अगो बाई, विसरूनच गेले मी. मला खरंच मनापासून खूप आवडते, पण नशिबात नाही ना, काय करणार. प्रसन्न, अरे अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्याचा हा असा अपमान करायचा नाही. आप्पा खरंच मी नाही खाऊ शकत हो. हो का? आण इकडे, आण आण इकडे, आण इकडे आण. वा, माझ्या दोन्ही सुना अगदी सुगरण आहेत बरं का. म्हणजे रोज नवनवीन पदार्थ होत असतात घरात. हो. वा 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 सुनबाई, काय चविष्ट झाले त्या कचोऱ्या. म्हणजे आतलं सारण आणि बाहेरचं आवरण एकदम छान जमलंय. नवरात्रीत यावर्षी देवी माझी खूप कठीण परीक्षा बघते. प्रसन्न, अरे देवी तुझ्यावर सुद्धा प्रसन्न होईल. हा? सुनबाई, त्याला जरा उपासाचा आणून द्या आणि उरलेल्या कचोऱ्या इकडे घेऊन या. मी संपवतो ना सगळ्या. स्टॉप इट इडियट. नाही जमत तुला गायला, कशाला गातो? अरे भाई ते जाऊ देत, पण असं मस्त नवरात्रीचा माहोल आहे, सगळे कल्ला करायच्या मूड मध्ये, आणि तू काय लॅपटॉप घेऊन बसलायस रे? लास्ट नाईट दांडियामुळे काय मस्त झाला आठवतंय ना? भाई हिटलरच्या राज्यात ना हे असे छोटे मोठे राडे होतच असतात रे. ते सोड, मलाही कळत नाही तुला असं काही होत कसं नाही, काही वाटत कसं नाही या माहोल मध्ये. काय वाटलं पाहिजे? अरे भाई असं मस्त म्युझिक ऐकून आपोआप पाय हलायला लागले पाहिजेत. मनात असं एकदम ढोल ताशा वाजवल्यासारखं झालं पाहिजे. ए हॅलो, हे ततर 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 रिलॅक्स, असं नाही येते. विल शो यू. तिथे क्लॅप कर आणि हा पाय बाहेर घे. रेडी? अँड 1 and 2 and 3. एक नंबर भाई. हा, एक नंबर केला. कमाल आहे. वेल, मला तर खूप सारी मराठी गाणी पण येतात. काय बोलतो? ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबिल गावी, तशी तू जवळी जरा. ए भाई, तुझे मराठीचे वांदे असताना ही एकापेक्षा एक गाणी शिकतोस कुठून? वेल, दॅट्स माय लिटल सिक्रेट. मी आता कामात असलो तरी मराठी म्युझिक एन्जॉय करतो. रोमॅन्टिक मूड मध्ये पण मराठी म्युझिक एन्जॉय करतो. माझं प्रेझेंटेशन चांगलं झालं तरी मराठी म्युझिक एन्जॉय करतो. डॅडचा सिडनीहून फोन आला तरी मराठी म्युझिक एन्जॉय करतो. आईच्या गावात भारी. हा, हे पण भाई काय सिक्रेट काय ते? वेल, द सिक्रेट इज झी वाजवा. ए भाई, हे तर आपलं पण सिक्रेट आहे. हा. मी आता सगळी अमेझिंग मराठी सॉंग्स ऐकायला लागलोय, बघायला लागलोय, अँड आय टोटली एन्जॉय. द क्रेडिट गोज टू झी वाजवा. आय गॉट टू नो की नवीन मराठी म्युझिक चॅनल आलंय झी वाजवा. सो आय ट्यून्ड इन अँड आय गॉट हुक. त्यांचा रिक्वेस्ट शो आहे ना, त्याच्यामध्ये आता मी सॉंग रिक्वेस्ट पण पाठवायला लागलो. वहिनीसाठी ना? ऑब्विसली. झी वाजवा, हे नावातच कसला दणका आहे बघ ना. एकदम जबरदस्त आहे. असं नाव ऐकलं ना तरी असं नाचावं असं वाटतं, पाय हलायला लागतात आपणच. त्यांचा एनर्जेटिक इव्हनिंग प्रोग्राम माझा फेवरेट आहे. सगळे अमेझिंग मराठी सॉंग्स त्याच्यामध्ये प्ले करतात. आय हॅव डिसाइडेड की मी आता झी वाजवा रेग्युलरली फॉलो करणार. हा भाई, आपण पण करणार ना फॉलो. येस, चल लावूया झी वाजवा आणि प्रत्येक क्षण वाजवा. आई, उपासाची कचोरी करून सुद्धा काहीच उपयोग झाला नाही ग.
वहिनी, आपल्या हातात वेळ फार कमी आहे. काय करायचं आता? ईश्वरा, मी विसरूनच गेले होते की हल्ली ना तळणीचं खाल्ल्यावर त्रास होतो. अहो, हे असलं आम्ही बाहेरून काहीही मागवत नाही. त्या शेजारच्या कांगारूचं असेल. अरे देवा, आता काय झालं? चला बघूया. हो, हे बघा, तुम्हाला एकदा सांगितलं ना, हे आमचं नसेल म्हणून. अहो पण प्रसन्न केतकर इथेच राहतात ना. हो, मग त्यांच्यासाठीच पाठवलंय कोकणातून. प्रसन्नसाठी आणि कोकणातून? हो, अहो त्याचं काय आहे ना, आमची गाडी इथे यायला निघाली होती म्हणून पाठवलंय. देवकी केतकरांनी पाठवलंय कोकणातून. हो का? आणा इकडं द्या द्या द्या, इकडं द्या. बघू बघू काय आहे. आंबा. अरे वा वा, कोकणातून आंब्याचं साठ आलंय. वा 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 वा. प्रसन्न केतकर तुम्हीच आहात ना? मी त्यांचा जन्मदाता आहे. तुम्ही निघायत ना, निघा. चला. आणलं ते. काय चव आहे कोकणातल्या आंब्याच्या साठाला. आता हा. मला एक बघू ना, एक माझ्या नावावर आले. हो, देतो ना. हा. हा, घे. एवढंच? आणि या तिघींना पण दे. यातून तिघी ना? प्रसन्न, अरे एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला होता. तिळ तिळ तुटतो जीव. हे तर अख्खं आंब्याचं साठ आहे. दे दे, त्यांना दे. अरे खाऊन बघू दे, चव घेऊ देत त्यांना. दे दे दे. नाही नाही, आम्हाला नको अप्पा. हो बाबा, तुम्हीच खा. हा, नाही, प्रसन्न, नाही, असं एकट्याने खाऊ नये. दे दे, त्यांना दे. अरे खाऊन बघू दे त्यांना. हा, दे. वा वा, आज प्रसन्नते अगदी लाड आहेत बुवा. ते मगाशी उपासाच्या कचोऱ्या होत्या, आता काय अचानक आंब्याचं साठ आलं कोकणातून. नैवेद्य दाखवलं जातोय मला आणि प्रसाद खाणारे भलतेच आहेत. प्रसन्न, हा, अरे तेवढ्या करता माझ्यासारखी चांगली तब्येत राखलीस ना, तर मग मनात येईल तेव्हा तुला काहीही खाता येईल. एक शेंगदाणा खाल्ला की लगेच पित्त होतं, आणि लवंग खाल्ली की उष्ण पडते. काही अर्थ नाही तुम्हा हल्लीच्या मुलांच्यात. आपा वा. एक एक अहो एक ते, अहो एक ते आपा. काय हे? नाही नको, असलेलं बरं. नचिकेत, हा बोल. आवडले ते 60 काकांना? ते तू पाठवले होतेस? हो. अरे नचिकेत, सगळी गडबड झाली आहे इथे. का आता काय झालं? अरे ते 60 अप्पांनीच खाल्ले आणि बाबांना त्यातला थोडासाच तुकडा मिळालाय. त्यामुळे बाबा खुश होण्याऐवजी आणखीन चिडलेत. हे अप्पांना एक प्लॅन सक्सेसफुल होऊ देत नाही. नचिकेत, तू नको काळजी करू. मी करते काहीतरी बाबांना खुश करण्यासाठी. हा, चल ठेवते. सई, काय करणार आहेस तू? अगं माझं तर डोकंच चालत नाहीये बाई. पण माझं चालतंय. आई, बाबांना माझ्या हातची साबुदाण्याची खीर आवडते. आपल्याकडे साबुदाणा आहे का भिजवलेला? हो. हा, बघ, बाबांसाठी ना आता मस्तपैकी साबुदाण्याची खीर करते. म्हणजे बघ बाबा किती खुश होतील. हा,